येस सँडी दादा टीम प्लेइंग 11 घ्या त्यांची. चला मर्फी काहीतरी कॅश प्राइज डिक्लेअर करतायत वाटतं कॉमेंटेटर्सला. अरे बा अच्छा अच्छा अच्छा. चला सिंग साहेब या ठिकाणी एन्जॉय करतात. आम्ही रवी पॅती सरांना देखील इन्व्हाइट करतो स्टेजवर, पण त्याची थोडीशी बघूया चांसेस कमी आहेत कारण रवी पॅती सर को टीम के साथ रहना अच्छा लगता है. ठीक है उनको बुलाया हमने स्टेज पे आणि आमचे कॉमेंटेटर आम्हाला सोडून तिथे फोटोशूट करतात हे लक्षात घ्या तुम्ही. घर की याद नहीं आई तुझे जस्सी, घर की याद नहीं आई तुझे जस्सी. चला मॅच कडे आपण वळूया. अजून 5 सामने. सोलापूर स्ट्रायकर पूर्वांचल पॅन्थर्स हेमंत वाक्षेने टॉस जिंकला, बॅटिंग घेतली. गेल्या मॅच मध्ये रोनक हेमंत यांनी बॅटिंगच घेतली होती टॉस जिंकून. आणि इथे सोलापूर स्ट्रायकर्स अर्थात यश मोरेचं आव्हान आहे. रवी प्याती यांचा संघ, दुसऱ्या बाजूला संदीप सिंग साहेबांचा संघ आहे आणि संदीप सिंग साहेब देखील स्टेजवर आहेत, रवी प्याती सर देखील स्टेजवर आहेत. ओ पहिला चेंडू आपण पाहतोय. प्रणवचा चांगला प्रयत्न होता. आता एज लागली की काय आता हा प्रश्न नक्कीच असणार आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट आलाय, निर्धाव चेंडू. सीवूड्स बॉक्स लीग 2026 पर्व क्रमांक 5 आपण अनुभवतोय. ड्राईव्ह केलाय. ओहो हो इथे काय घडतंय मैदानाच्या आत. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग होती यश मोरेची आणि हेमंत वाक्षेला त्याने परत पाठवलं आणि इथे मात्र सलगचा हा दुसरा डॉट बॉल आलाय. खरं तर पूर्वांचल पॅन्थर्स रोनक अनबिटन आहे आतापर्यंत. 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि सोलापूर पहिले 2 जिंकलेत आणि नुकताच झालेला सामना ते पराभूत झालेले आहेत. त्यामुळे इथे वाईट +4 आणि एकंदरीत 5 धावा या ठिकाणी मिळतात. टीमची टोटल 6 धावा, 3 चेंडू आतापर्यंत झालेत. पहिलं षटक सुरू आहे सध्या आपण पाहतोय. सध्या आकाश स्ट्राईकवर आलेत. स्विच करायचं होतं आपण पाहतो. शरीरापासून दूर ठेवलं चेंडूला. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय भरपूर चेंडू वळसा घेत अगदी ऑफस्टम्पच्या बाजूने विकेट कीपर प्रणवच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. चला 2 चेंडू शिल्लक. अजूनही 2 चेंडू शिल्लक. व्हाईट बॉल, डाव्या यष्टीच्या दूर जाणारा चेंडू डाऊन द लेग हा बॉल आपण पाहतोय. तब्बल 5वं पर्व आपण सीवूड्स बॉक्स लीगचं या ठिकाणी एन्जॉय करतोय. मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष, या स्पर्धेचे प्रणेते सुधीरजी जाधव साहेब आपण पाहतोय, ज्यांच्या संकल्पनेत ही स्पर्धा सत्यामध्ये उतरते. वन टू गो. आणि नवी मुंबई बॉक्स क्रिकेट मधील आपण पाहतोय यंग डायनामिक खेळाडू सानपाडा गावातील ओमकार टोनपे, ज्यांचं नुकतंच आगमन झालं, तेही देखील ही स्पर्धा एन्जॉय करतात. एक सिंगल मिळते आपण पाहतोय. पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या आहे ती 9 धावा. नक्कीच डीजे मास्टरला थोडं थांबवतोय. ओमकार, तुझ्या माहितीसाठी ही माहिती तुझ्यापर्यंत पोहोचवतो की नवी मुंबईमध्ये सर्कल बॉक्स क्रिकेट सर्वप्रथम सीवूड्स मध्ये सुरू झालं
आणि आता ही संकल्पना अनेक अंडरआर्म क्रिकेटच्या ऑर्गनायझर्सने खरं तर स्वीकारली आणि तब्बल 5वं पर्व आहे की सर्कल बॉक्समध्ये तब्बल 11 खेळाडू मैदानाच्या आत खेळत आहेत, जिथे सर्कल आपण पाहतोय. बॉक्स क्रिकेट म्हणजे चौफेर चौकार पाहायला मिळतात आणि नुकतीच करावे गावामध्ये देखील स्पर्धा झाली आणि त्यांनी देखील हा फॉर्मॅट कुठेतरी अवलंबला आणि गेल्या एक्स्ट्रा स्पर्धेमध्ये तोही संघ खेळला. त्यामुळे ओमकारला चांगलं माहिती आहे की अंडरआर्म क्रिकेट नवी मुंबईमध्ये फक्त टॅपचं असतं, समोर असतं व्ही शेपमध्ये किंवा समोर, त्यानंतर 3 बाजूला आपण पाहतो चौकार आले. मात्र इथे सीवूड्स मध्ये जसं तुम्ही एंटर करता तुम्हाला इथे 4ही बाजूला चौकार म्हणजे सर्कल क्रिकेट. 11 खेळाडूंनी आपण पाहतोय संघ मैदानामध्ये येत असतो. आता प्रशांत जाधव, सुधीर जाधव यांचे आपण पाहतोय बंधू सध्या बॉलिंग मार्कवर आहेत. समोर हेवंत आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय नो बॉल. पंच सांगत असताना अजित निकम सर. आता आमचे प्रेक्षक जे नवीन आलेत त्यांना समजत नसेल की आवाज मधून कुठून येतोय, शूचा किंवा 1 to go 2 to go. तर आमचे जे अजित निकम सर आहेत त्यांना आम्ही एक माईक दिलेला आहे आणि तो माईक त्यांच्या समवेत आहे जो पंचांकडे असतो आणि त्यामुळे त्यांचा तो आवाज युट्यूबवर आणि उपस्थित प्रेक्षकांच्या मात्र कानावर पडतोय. हो, अजून एक अतिरिक्त धाव मिळते. पहिला चेंडू नो, त्यानंतर एक वाईड आणि त्यानंतर पुन्हा एक वाईड आलाय. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते ती 12च्या घरामध्ये. 12 रन्स ऑन बोर्ड, 12 धावा. कुठेतरी आपण पाहतोय गोलंदाज चेंज केला जातोय आता, कारण एकही लिगल बॉल टाकला गेला नव्हता या ओव्हरमध्ये. त्यामुळे आता प्रशांत यांना थोडंसं थांबवलंय. विशाल आलेत बॉलिंग मार्कवर. दुसरं षटक. विशाल यांचा देखील फुलर रेंजचा बॉल होता. स्ट्रेट टू यश मोरे आपण पाहतोय. टीमची टोटल 13 या आकड्यावर. 13 रन्स ऑन बोर्ड, 13 धावा. यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह केलाय. हो हो हो, प्रशांत जाधव त्या ठिकाणी होते. बॉल हातात निसटला, मात्र सावरलं त्यांनी, अन्यथा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाण्याची देखील शक्यता निर्माण झाली होती. इथे 1 रन मिळत असताना आपण पाहतो टीमची टोटल आता 14च्या घरामध्ये. 14 रन्स ऑन बोर्ड. पूर्वांचल पॅन्थर्स अनबीटन आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आतापर्यंत 3 पैकी 3 सामने त्यांनी जिंकलेत. 4था सामना दोन्ही संघ खेळतात. हो, थोडंसं आपण पाहतो लेग स्टंपवर अगोदरच गेले होते फलंदाज आकाश, त्यांना फॉलो केलं. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून 2 चेंडू आतापर्यंत फक्त झालेले आहेत. 14 धावा धावफलकावर आहेत. 14 रन्स ऑन बोर्ड. हो, स्विच करण्याचा प्रयत्न. थोडस विकेट किपरला यशला विनंती, आपण थोडस सांभाळून विकेट किपिंग करा सर्वच विकेट किपर्सला. चांगला चेंडू हाताळत असताना आपण पाहतोय गोलंदाज विशाल यांना. डॉट चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पूर्वांचल पॅन्थर्स यांनी टॉस जिंकला, बॅटिंगला पसंती दर्शवली आहे. आतापर्यंत कोणती विकेट गमावली नाहीये. चांगली सुरुवात. हो, डाऊन द लेग, डाव्या यष्टीपासून दूर जाणारा चेंडू आपण पाहतोय. वाईडचा इशारा येतोय. टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड. यावेळेस बघा खुलं टाकल्या चेंडू, रोहनकडे चेंडू गेलाय. डायरेक्ट नॉट आउट. हो, अजित निकम सरांची एक अनोखी शैली आपण पाहतो. नॉट आउट त्यांनी सांगितलंय. फलंदाज सेफ असणार आहे. डॉट चेंडू. दोन चेंडू शिल्लक आहेत. हो, इथे स्विच केलंय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते विकास यांच्या माध्यमातून. बॉडीला स्ट्रेच केलं, बॉल पर्यंत पोहोचले, एका हाताने आतमध्ये ढकललं त्या बॉलला. रन वाचवत असताना 16 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा बॉल आपण पाहतोय सेकंड ओव्हर मधील. वाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. हा चेंडू, हे षटक खूप लांबलं रोनक, कारण प्रशांतने देखील 3 वाईड टाकले, इथेही 3 वाईड आलेत. म्हणजे एकंदरीत सेकंड ओव्हर मध्ये 6 रन एक्स्ट्रा आलेत. 11 चेंडू टाकून झालेत आणि अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे.
17 धावा स्कोर कार्डवर. फुलटॉस घेतलाय, झाडू शॉट. हेमंत वाक्षेचा आपण पाहतोय अगदी ट्रेडमार्क फटका. गेल्याही मॅच मध्ये आपण अशाच पद्धतीने हेमंतला पाहिलं होतं पुढे सरसवून मारताना हा फटका. 4 धावा शेवटच्या बॉलवर. दुसरं षटक संपलंय. टीमची धावसंख्या आहे ती 21 धावा. धन्यवाद ओमकारजी टोनपे, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. अंडरआर्म क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून ज्याची खरं तर ओळख आहे, ओमकारजी टोनपे सानपाडा गावाला बिलॉंग करतात आणि ओराम अंडरआर्म रोणक दोन्ही क्रिकेट चांगलं खेळतात. 21 स्कोर आहे, 21. पहिल्या ओव्हरमध्ये 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 रन आलेत. फुलर लेनचा बॉल. जावेद आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवर. रोनक थोडासा रणनीतीमध्ये बदलाव केला. जावेद पहिलं षटक हाताळतो बऱ्याच वेळेला, मात्र गेल्या सामन्यामध्ये थोडासा महागडा ठरला होता आणि त्यानंतर आता त्या रणनीतीमध्ये, त्या प्लॅनिंग मध्ये थोडासा बदलाव यश मोरे आणि किंबहुना आपण म्हणूया सोलापूर स्ट्रायकर्सने केला. 22 धावा, 22. पहिल्या बॉलवर सिंगल आली. हेमंत वाक्षे ऑन स्ट्राईक. हो, इथे बघा लॅप करायचं होतं, बॉल पाठीमागे. थोडंसं फंबलिंग तिथे पाहायला मिळालं गोलंदाज विशाल यांच्या माध्यमातून. त्यानंतर सावरलं, बॉलला पकडलं त्यांनी. पहिल्या 2 बॉलवर 1-1 धाव आली. टीमची टोटल 23. थेंबे थेंबे तळेसाचे या युक्तीप्रमाणे धावफलक पुढे चालले. सध्या थोडासा स्ट्रगल सुरू आहे, कारण ज्या काही धावा आल्यात ना रोनक, त्या फक्त वाईड आणि नो बॉलच्या भरपूर धावा आल्यात. एकच चौकार आला या इनिंग मध्ये आतापर्यंत. 23 धावांमध्ये फक्त एकच चौकार आहे. आणि बघा इथे चर्चा केली आणि लगेचच चौकार ठोकलाय तो आकाशने. सत्तावीस धावा धावफलकावर. 27 रन्स. चौकार आलाय आपण पाहतोय स्ट्रेट मध्ये. यावेळेस ऑन साइडला दिशा दिली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय फिल्डरच्या माध्यमातून. प्रतीक होते तिकडे, बॉलला त्यांनी आतमध्ये ढकललं. टीमची धावसंख्या 28. 28 रन्स ऑन बोर्ड. दोन चेंडू शिल्लक. फुलटॉस बॉल, बॅटचा फेस ओपन करून कवा पॉइंटला बॉलला ढकलून दिलंय हेमंत वाक्षेच्या बॅटमधनं. दमदार चौका. बस फलंदाज रेडी नव्हते, कारण पंचांचं 1 to go पूर्ण झालं नव्हतं. त्या अगोदरच बॉल डिलिव्हर केला. शेवटचा बॉल बाकी. टीमची टोटल आहे ती 32. 32 रन्स. लास्ट डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. जावेद सज्ज होतोय राऊंड द विकेटने हेमंत वाक्षे यांच्यासाठी. तिसरं षटक सध्या आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. त्यामुळे या बॉल नंतर अजून 12 चेंडू येणं बाकी आहे आणि भरपूर धावा धावफलकार होत आहेत. आणि रोनक, काल आपण पाहिलं रात्रीमध्ये की चेस तितकं होत नाहीये. स्कोर थोडासा स्ट्रगल करावा लागला फलंदाजांना सेकंड इनिंग मध्ये. नो बॉल आणि इथे यशकडनं झाली चुकी. त्याच्या निघत चेंडू पसार. नो बॉलवर 4 म्हणजे एकूण 5 धावांचा बोनस.
ओ पुढे आले, फुल टॉस घेतला बॉलला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. 4 धावा मिळतात या बॉलवर. षटक संपलंय 3रं आणि पूर्वांचल पॅन्थर्स बिनबाद 41 41 विदाउट लॉस. डीजे रोशन टकोबा साऊंड्स अँड सिस्टम्स करावे. करण आलेत आपण पाहतोय 4थ्या षटकामध्ये आणि आता त्यांच्यावर मोठी जबाबदारी की पार्टनरशिप ब्रेक करणं, विकेट काढून देणं आपल्या संघाला, सोलापूर स्ट्रायकर्सला, जिथे फलंदाज वरचढ होत आहेत. पहिलाच बॉल सोडून दिलाय सर्कल आउटच्या स्वरूपात. विकेटची आवश्यकता होती, करणला विकेट मिळाली आहे. आकाश पहिल्याच बॉलवर बाद. थँक्यू. भावेश आलेत. रोनक आपण पाहिलं पूर्वांचल पॅन्थरच्या बॅटिंग लाईनअप मध्ये पहिल्या 3 बॅट्समन मध्ये तरी बदलाव नाहीये. आकाश त्याच्यासमोर हेमंत देतो आणि 1 डाऊनला भावेश. भावेश म्हटलं की एक्सपिरियन्स प्रचंड आहे. मात्र समोर करण, ज्याला पहिल्या बॉलवर विकेट मिळाली. हो आपण पाहतोय चेंडू थोडासा दूर होता, वाडी शॉर्कर पद्धतीने हा बॉल डिलिव्हर केला, त्याला चॉप केलं, लाईन कापली भावेशने. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर प्रणव जोपर्यंत बॉलवर पोहोचेल एक सिंगल, त्याचं खातं उघडलंय भावेशचं. टीमची टोटल 42 धावा. 4थं षटक सुरू आहे आणि 4 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या 2 बॉलवर फक्त 1 रन आली आणि 1 विकेट आली. आता हेमंतसाठी रणनीती आखत असताना यश आपण पाहतोय. ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन मध्ये खेळाडू तैनात. अनसाइड पॅक करत असताना आपण पाहतो हेमंत यांच्यासाठी. आणि बघा तेच हेरलं, ऑफ साइडला बॉलला टोलवलं, पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण प्रशांत जाधव यांच्या माध्यमातून बॉलला उचललं, फेकलं लगेचच कीपरकडे आणि इथे 1 रन मिळते. टीमची धावसंख्या 43 धावा. 43. धावा. ओ इथे काय घडतंय मैदानाच्या आत. वाईट बॉल आणि त्यावर चौकार लॉंग स्टॉपला. असं दुसऱ्यांदा घडलंय मॅच मध्ये आपण पाहतोय रोनक. आणि 5 धावांचा बोनस. सध्या धावफलकावर. चला अपोलो हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप चांगली सेवा आपल्याला पुरवली गेली आहे. संगीता मॅडम असतील, दीक्षा मॅडम असतील आणि बंटी दादा सकाळी वेळेवर आले. तर अगदी 11 वाजता त्यांची उपस्थिती होती आणि आतापर्यंत ते आहेत आणि अजूनही किंबहुना 10 पर्यंत ते थांबणार आहेत. मेडिकल इमर्जन्सीसाठी अपोलो हॉस्पिटल आपल्या सर्वांना सुपरिचित आहे, माहिती आहे, ज्यांच्या माध्यमातून ही सेवा आपल्याला पुरवली गेली. मेडिकल हेल्प. 3 चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. इथे क्लीन बॉल शफल झाले, क्रॉस गेले, क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मधली दांडी गुल. करणला मिळाली दुसरी विकेट. विवेक आलेत नवीन बॅटर. पुढचे दोन्ही संघ तयार राहा. सिंधुदुर्ग वॉरियर्स आणि महाड किंग्स. कॅप्टनला विनंती असेल, इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. 2 चेंडू शिल्लक. करण विवेक साठी. अजून एक विकेट. जोरदार टाळ्या करणसाठी होऊन जाऊ द्या. ओव्हर हॅट्रिक इथे संपन्न झाली आहे करणच्या माध्यमातून. एकाच ओव्हर मध्ये त्यांनी 3 विकेट्स. सुरुवातीला आकाश, त्यानंतर भावेश, त्यानंतर
विवेक आल्या पावली माघारी. टीमची टोटल आहे ती 48 धावा, 3 गडी बाद. वन टू गो. पीछे पीछे आगे म्हणजे फलंदाजासाठी ते गाणं होतं रोशन यांच्या माध्यमातून. कारण एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, मात्र आनंद घेऊन आलेत. आनंद आपल्या पूर्वांचल पॅन्थरसाठी. आणि संघाचे संघ मालक संदीप सिंग साहब के चेहरे की खुशी, चेहरे की रौनक बता रही है इस चौके का इंपॉर्टन्स. शेवटच्या बॉलवर चौकार आले. टीमची टोटल झाली ती 52. यस डीजे. त्यांना विनंती थोडं स्टेजकडे फोकस करा एक अर्धा सेकंद. टीमचे दोन्ही ओनर बघा, सुधीर जाधव साहेबांच्या उजव्या बाजूला रवी पॅती सर आणि डाव्या बाजूला संदीप सिंग सर आणि मध्ये स्पर्धेचे आयोजक सुधीर जाधव साहेब हे बघा. आणि स्मिता हास्य. टेन्शन मध्ये कोण दिसतंय? कोणी दिसत नाही. सुधीर जाधव साहेब टेन्शन मध्ये का? अरे नाही नाही अजिबात नाही, ते हसतायत. चला मॅचकडे आपण वळूया. शेवटचं षटक सुरू आहे. प्रतीक आले आता डेथ ओव्हर मध्ये. पहिला बॉल हो कमी गतीने टाकलाय आणि इथे लाईन खराब. वाईड बॉलने सुरुवात. टीमची टोटल 1 ने पुढे सरकत असताना 53 धावा धावफलकावर होतात. 53 रन्स. बॉल बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय इथे. फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग प्रतीकच्या माध्यमातून. डॉट बॉल येत असताना 5 चेंडू अजूनही शिल्लक. 53 धावा, 3 विकेट्स. पूर्वांचल पॅन्थर्स अगेन्स्ट सोलापूर स्ट्रायकर्स. 60-65 बनवले जातील का? कारण हेमंत आहे तोपर्यंत शक्य आहे. मात्र प्रतीक खूप चांगली गोलंदाजी करतोय. स्लोवर बॉल आणि बघा भाग पाडलं. अगदी खोला टाकलं चेंडू. पाहिलं की लेग स्टंपवर शफल होतोय. हेमंत पुढे येतोय, स्टेप आउट करतोय. फुलर लेनचा बॉल टाकला आणि इथे पहा रवी पॅती सर देखील आता खुश होत असताना डॉट बॉल आले सलग 2. 53 वर स्कोर धावून थांबला. 53 रन्स. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येऊन गेला नुकताच. ओ इथे काय घडलंय पहा. मॅजिकल बॉल हाताळत असताना प्रतीकच्या माध्यमातून याचा ऍक्शन रिप्ले पाहूया. त्यानंतर डीजे मास्टर कडे वळूया. पहा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. कुठे त्या बॉलची पिचिंग झाली, काय तो टर्न पहा. हातभर नाही 2 हातभर हा चेंडू वळाला आणि हेमंत बक्षीची दांडी गोल. एस डी होश नव्हता तो हेमंतला, कारण त्याची दांडी गोल झाली. नवीन बॅटर आलेत निलेश भोईर 6व्या क्रमांकावर. टीमची टोटल 53. 3 बॉलचा खेळ शिल्लक. आतापर्यंत फक्त 1च रन दिले प्रतीकने, तीही वाईडची. ओ पहा अजून एक डॉट बॉल. जे अगोदरच्या गोलंदाजांना जमलं नाहीये ते प्रतीक इथे करून दाखवतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत 3 डॉट बॉल, 1 विकेट आणि 1 वाईडची फक्त रन दिली आहे या ओव्हर मध्ये. दोन चेंडू शिल्लक शेवटच्या इनिंग मधील. ओ इथे विकेट विकेट विकेट. अजून एक विकेट प्राप्त करतोय प्रतीक आणि मला वाटतं आता 60 धावा बनवणं मोठे मुश्किल आहे, कारण आता शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि 53. रवि पैती सर खुश हो गए इस गाने के लिए. अभी देखो जेब में हाथ डाल रहे हैं. अभी तुम्हारे लिए बख्शिश आएगा. देखो डीजे रोशन.
बद्दल सांगितलं गेलं तर काल जसा विकेट होता की स्कोर जास्त होत नव्हते, पण आजच्या दिवसामध्ये स्कोर 70-60च्या वरतीच जातोय. तर विकेट खूप चांगला घेत आहे आज दिवसभरामध्ये. आणि आता संध्याकाळ जसं परत होतं आहे तसं स्कोर कमी होत चाललं आहे. तर म्हणून बोललो की 50-55 रोखण्याचा प्रयत्न करूया. चला वेल सेड. आकाश फलंदाजी करायचे 50-55 पर्यंत रोखण्याचं मानस आहे. संध्याकाळच्या सत्रात आपण काल बघितलं कुठेतरी धावा काढणं ते डिफेंड करणं सोपं झालंय. तुम्हाला फलंदाजी करायची आहे. निर्णय तुमच्या बाजूने जर लागला असता टॉस तर काय सर्वप्रथम काय स्वीकारलं असतं? आम्ही फिल्डिंगच घेतली असती, पण आता जसं बॅटिंग आली आहे तर नक्कीच आम्ही 60च्या वरती वगैरे आसपास स्कोर करू, कारण आमची बॉलिंग लाईन आणि फिल्डिंग जर बघितलं तर तसे स्ट्रॉंग पॉईंट आहे. आपण एक सामना जिंकलाय, 2 सामन्यात पराभव पत्करलाय. हा सामना खूप महत्त्वपूर्ण असेल. या सामन्यात 100% देत असताना कुठल्या गोलंदाजांवरती आणि कुठल्या फलंदाजांवरती मदार असेल? मोस्टली आमचे जे गोलंदाज आहेत तेच राहतील, तर त्यामुळे काही जास्त चेंजेस नाही करणार. पण जी आमची फिल्डिंग लाईनअप जी आहे, जो आमची जमेची बाजू आहे तर त्याच्यावरतीच भरोसा असेल. चला देऊया दोन्ही संघांना आपण याच मॅचसाठी शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये बोलूया. नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये जशी उत्तराला सुरुवात होईल 50 धावांचा टार्गेट चेस करायला सुरुवात होईल. अमरदादा भोईर सरांचा आवाज आपल्याला पुन्हा एकदा ऐकायला मिळेल. थँक्यू. चला आत्ताशी 8:25 झालेत. सेकंड इनिंगला सुरुवात झाली. अजूनही 4 मॅचेस खेळवल्या बाकी आहेत. पहिल्या चेंडूवरती क्रॅकिंग शॉट. जबरदस्त सुरुवात. 55 धावांचा टार्गेट सेट केला आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. साईड लाईन चेक करायचं लो बॉल साठी. चला पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय आणि मैदानात घडलाय का कुठेतरी पंचांनी साईड लाईन चेक करायला सांगितलंय. आणि दोन्ही 12th मॅनला रिक्वेस्ट असेल, कुठलाही तुम्ही रिव्ह्यू बघू शकत नाही. मैदानात घडलं काय? साहिलच्या माध्यमातून पहिला चेंडू डिलिव्हर होत असताना कुठेतरी साईड लाईन चेक करण्याचा निर्णय घेतलाय आणि याची निहालनी पाहणी करत असताना बघायला मिळतात आपल्याला विनीत सर. इट्स अ नो बॉल. ऐकलात आवाज आपण? आवाज आहे अजित निकम सरांचा, भरगतचा आवाज आहे. 1+4 5 ने मात्र चेसिंगला सुरुवात झाली. वाईल्ड चेसिंग 55 रन. पहिल्या चेंडूवरती पंजा मिळाला. साहिल. यश मोरे अजून एखादा मात्र दर्जेदार फटका. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडंसं फंबल आणि तो तेवढंसं फंबल काफी होता. एका धावेने मात्र आता स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. फर्स्ट ऑफिशियल डिलिव्हरीज हॅज बीन काउंटेड ऑन द स्कोर बोर्ड आणि धावसंख्या धावपळावरती आपण बघू शकता 6. वाईल्ड चेसिंग 55 रन्स. 55 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या बिनबाद 6. दोन मातबगर संघामध्ये चालू असलेली चुरस ईर्ष्या झुंज आपण अनुभवतोय. आता मात्र डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्रायकेटला आपण बघणार योगेश. कुठेतरी चांगला खेळ साकारला आणि बढती मिळाली आहे. कुठेतरी ह्या संधीचा कुठपर्यंत तो फायदा उचलेल, कुठपर्यंत आपल्या संघासाठी योगदान देईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. थोडं स्पीडअप करायचं आहे. सोलापूर स्ट्रायकर्स टीम कुठेतरी चांगला दर्जेदार संघ आहे. त्यांच्यामध्ये अगेन्स्टमध्ये खेळत असताना आपण संघ बघतोय हेमंत वाक्षे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ. आणि हा चेंडू कुठेतरी आउटसाइड ऑफ स्टंप. पंचाने मात्र वाईट घोषित केलाय, दंडित केलाय. पूर्वांचल पॅन्थर्स संदीप सिंग सर यांनी ओन केलेला हा संघ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत बघायला मिळतोय. आणि हा चेंडू आत्ता मात्र पॅडल स्वीप करायचा होता. बॅटचा इनसाइड एज लागून गेलाय. कुठेतरी नॉर्थ सेकंडला मात्र नो बॉल साठी वाटतं कुठेतरी यश मोरेंचं अजित सरांबरोबर चर्चा चालू आहे आणि त्याने सरळ उत्तर दिलंय. माझं बारीक लक्ष आहे. आणि हा चेंडू आता मात्र फॉलो थ्रू मध्ये खेळून काढला आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन पृथक्करण बघायला मिळते आपल्याला साहिलच्या माध्यमातून. कुठेतरी एक डावखुऱ्या त्याचा दर्जेदार गोलंदाज चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन करत असताना बघायला मिळतोय. कुठेतरी धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत आहे 7च्या घरात.
7 runs onto the scoreboard while chasing 55 runs. मित्रांनो आपण बघताय आपण अनुभवताय SPL 2026 सीझन 5 आणि आजच्या दिवस रात्री मधली ही चालू असलेली लढत आपण अनुभवतोय. इट्स व्हाईट बॉल आणि स्क्वेअर नो बॉल. चला नो बॉल दिला जाईल. त्याचं कारण आहे कारण ती नो बॉलची लाईन पहिला येते म्हणून अगोदर नो बॉल गणला जाईल. व्हाईट नंतर गणला जातो. त्यासाठी आपण नो बॉलला दुजोरा दिलाय. त्या निर्देशाला त्या आदेशाला आपण पहिला दुजोरा दिलाय. कुठेतरी नो बॉलच्या स्वरूपात एक धाव मिळतीये. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडरचं हे बॅटल. डावखुऱ्याचा गोलंदाज डावखुऱ्याचा फलंदाज आणि हा चेंडू आता मात्र पॅडल स्वीप केला. चेंडू जातोय बिहाइंड द विकेट. दन दन करत सीमा रेषा पार आलाय. चौकार. मिळतील धावा 4. यस डीजे हो थँक यू डीजे युपी वाले ठुमका. रवी पेते सर आपल्या खेमामध्ये कोणी आहे ठुमका लगावणारा? नाहीये. पाहिजेत ती पण मजा येणार पण मजा घेणार. नेक्स्ट बॉल इनफॅक्ट सेकंड लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. फर्स्ट ओव्हर ऑन स्ट्राईक योगेश आणि हा चेंडू कडक 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 शॉट. व्हाट ब्रिलियंट बिट ऑफ हिटिंग दिस इज. अजून एक चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी बढती मिळाली आणि का बढती मिळाली याचं उत्तर प्रेक्षकांना देत असताना समीक्षकांना देत असताना योगेशला बघायला मिळतोय. दर्जेदार फलंदाजी होते. बॅक टू फोर्स. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. लगातारचे 2 चौकार आपण अनुभवले. हॅट्रिक साधली जाईल का चौकारांची योगेशच्या माध्यमातून? आणि हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. कुठेतरी चेंडू अंगावरती आदळतोय. पंचांचा लेग बायचा इशारा देखील होते. पहिल्या षटकाची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली आहे. धाव संख्या धावबळगावरती आपण बघतोय 17. 17 सुरुवात झाली आहे. चला मालिकावीरची सायकल इथं आली आहे आणि ती पुरस्कृत केली आहे. दिनकरजी वाळून सर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहे. गेल्या वर्षी जुन्नर पलटणचे ओनर होते त्यांच्या माध्यमातून ही सायकल पुरस्कृत केली गेली आहे. दिनकरजी वाळून सर त्यांचं निश्चितच प्रत्येक वेळी प्रत्येक पर्वामध्ये या स्पर्धेसाठी आवर्जून त्यांचा हातभार असतो. त्यासाठी देखील त्यांचं देखील कौतुक करूया. त्यांचा आभार व्यक्त करूया. धन्यवाद दिनकरजी वाळून सर. चला बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकता द सरसेनापती ऑफ द टीम. बॉलिंग ट्रॅकवर हेमंत वागसे याच्या समोर डावखुऱ्याचा जबरदस्त फलंदाज लयात बहरत असलेला फलंदाज योगेश. आणि हा चेंडू आता मात्र टाइम नाही झाला पण मात्र एक धाव मात्र मिळतीये. कुठेतरी एखाद्या वेळेस स्कोर पुढे जाताना बघायला मिळेल. हे महत्वपूर्ण असेल. कुठेतरी डॉट बॉलचं पर्सेंटेज कमी करण्यात यश मिळते योगेशला. प्रत्येक चेंडू कनेक्ट केला जातोय. चांगल्या रीतीने खेळ खेळला जातोय. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचली. आता मात्र स्ट्राईक एंडला बघायला मिळेल आपल्याला वन ऑफ द फायनेस्ट प्लेअर ऑफ दिस सेक्टर मिस्टर यश मोरे ऑन स्ट्राईक. ज्याच्या नावी 2 सिरीज आहेत ह्या SBLच्या. एक उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देखील एका पर्वामध्ये पटकावलाय. म्हणजे सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याची गणना होते तोच फलंदाज तोच खेळाडू स्ट्राईक एंडला बघायला मिळतो यश मोरे. आणि हा चेंडू मिनी हेलिकॉप्टर लॉन्च झाला होता मात्र लँड होत असताना तिथं आकाश उपस्थित होतं. त्याच्या माध्यमातून चांगला त्याला कॅच केला गेला पकडला गेला. इनफॅक्ट डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. नेक्स्ट बॉल बेस्ट वर्सेस बेस्टची लढत. कर्णधार वर्सेस कर्णधारची लढत पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा बघायला मिळेल. आणि हा चेंडू आत्ता मात्र कुठलाही चान्स नाहीये. एक तेरी तो एक मेरी. हा आला अजून एक चौकार. चौकारने मात्र कुठेतरी इरादे स्पष्ट गेलेत यश मोरेने. धावसंख्या 22.
चला आपली लहान मुलं थोडं लेडीजचा विनंती असेल, लहान मुलांना सांभाळून ठेवा जरा, कुठेतरी त्यांना इजा नाही झाली पाहिजे ह्याची देखील दक्षता घ्यावी आपण, कारण त्या दिशेने चेंडू जोरात ट्रॅव्हल होतो. कारण फटके खेळत असताना यश मोरेसारखा दर्जेदार फलंदाज कडक फटके खेळतो. आपण बघितलं मागाशी एक फटका. मुलांना फक्त सांभाळा, कारण कुठलीही इजा झाली नाही पाहिजे त्यांना. त्या दृष्टिकोनातून मुलांना थोडं पाठी बसू आपण. मागील चेंडूवरती चौकार बघितला आपण. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 वरती 26 व्हाईल चेसिंग 55 रन्स. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावसंख्या धावफळकावरती बघतोय 26-26. चला कुठेतरी दुखापत झाली आहे. नी कॅप परिधान करत असताना यश मोरे हे गरजेचं आहे. कुठेतरी फिटनेसचा अभाव असल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून कराव्या लागतात. कुठेतरी नी कॅप वगैरे परिधान करत असताना आत्ताच्या घडीला आपण मात्र प्रत्येक खेळाडू खेळताना बघायला मिळतो. आणि लॉंगर फॉर्मॅटमध्ये खेळत असताना कुठेतरी ह्या गोष्टींचे आवर्जून आम्ही उल्लेख करू. कृपया करून आपण देखील ह्या सर्व गोष्टींवरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हायड्रेट ठेवणं देखील गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी देखील पालन करणं गरजेचं आहे. आपण बघा लाईव्ह स्क्रीनवर बघू शकताय प्रेक्षकांची गर्दी आहे. लहान मुलांची देखील उपस्थिती लागली. महिला भगिनींची देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती लाभली आहे. आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक जे आम्हाला जोडले गेले ते देखील बघत असतील, त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट बॉल मध्ये आता मात्र गोलंदाज पुन्हा एकदा ट्रॅकवर सज्ज झाला. हेमंत वागसे टू यश मोरे आणि ऑफ साईडला कडक 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 है. अजून एक आलाय चौकार. आता मात्र यश मोरे थांबायचं नाव घेत नाहीये. भेलपुरी पाणीपुरी संध्याकाळच्या वेळेत थोडीशी भूक लागली असेल प्रत्येकाला. लास्ट बॉल ऑफ दिस सेकंड ओव्हर. द लाऊड कॉल फ्रॉम द मिस्टर अजित निकम. आणि हा चेंडू बॅटल स्वीप करायचा प्रयत्न ठीकसा टाइम झाला नाहीये. शेवटच्या चेंडूवरती सिंगल येते. 2 षटकांची मित्रांनो इथं सांगता झाली आहे. समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ आपण बघता 31-31. जबरदस्त सुरुवात म्हणता येईल. आता मात्र फक्त आणि फक्त 24 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज. टार्गेट इज 55. 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 षटकात 31 धावांवरती मजल मारले यश मोरे आणि योगेश याच्या माध्यमातून जबरदस्त खेळ साकारला जातोय. मित्रांनो आपण बघताय, आपण अनुभवताय SBL सीझन 5 आणि या सीझन 5 मध्ये येत असताना दुसऱ्या दिवस रात्रीमध्ये खेळ खेळत असताना आपण 2 संघाला बघतोय. कुठेतरी दर्जेदार खेळ सिवूडच्या प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतोय. चला मात्र आता पुढील पहिल्या चेंडूवरती व्हाईटने सुरुवात झाली आहे. सिंगलने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 32. त्याचबरोबर कडू सर इथे उपस्थित आहेत, त्यांना देखील आपण विनंती करूया. आयोजक सुधीर सर यांच्या माध्यमातून त्यांना देखील आपण विनंती करूया, आपण देखील सर व्यासपीठावरती आसनस्थ होण्यासाठी यावं. भावेश आणि हा चेंडू आता मात्र सेफली खेळून काढला. एक धाव घेण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकी झाली आहे. चुकीला माफी नाहीये आणि फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालाय. जी सलामीची फलंदाजी होत होती त्यातला मात्र आता भगदाड पाडला गेलाय. एक फलंदाज बाद झाला धावबाच्या रूपाने. योगेश बॅक टू द डगआउट. यस डीजे. कबूतर जा जा जा. एकदा काय झालं, त्या कबुतराला सांगितलं का जा कबूतर उडून जा, तिला सांग मला दुसरी भेटली. तो बाजूवाला विचारतो अरे कुठे कबूतर, तर तो म्हणतो अरे ती तरी कुठे. चला नवीन फलंदाज आला रोहन राणे. 1 डाऊनच्या रूपाने आलाय. कुठेतरी रणनीतीमध्ये चेंजेस केल्या होत्या.
सलामीला येणारा फलंदाजाला तो मात्र माघारी पाठवलाय. कुठेतरी रणनीती सक्सेसफुल म्हणेन, कारण सलामीची ओपनिंग जोडीने चांगलं काम केलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय कीर्तीजी घनेरा सर यांची उपस्थिती मंचावरती उपस्थिती लाभली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत करूया. SBL सीझन 5 मध्ये हा चालू सामना आपण अनुभवतोय. एका बाजूला सोलापूर स्ट्रायकर्स यांच्या अगेन्स्टमध्ये पूर्वांचल पॅन्थर्स. 55 धावांचं टार्गेट आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना सोलापूर स्ट्रायकर्स टीमची आता मात्र कुठेतरी चांगली सुरुवात झाली होती. मात्र तिसऱ्या षटकात थोडीशी पडझड होताना बघायला मिळते. स्टील 2 balls टू गो असा इशारा आदेश आलाय अजित निकम सरांच्या माध्यमातून. आणि खूपच बाहेरचा चेंडूवरती फॉलो करत असताना व्हाईट बॉल आणि नो बॉल देखील होता. मोरे मात्र आता थोडासा नाराज असेल, कारण नो बॉल होता, नो बॉल खेळला असता. पण क्षणिक असतात ते क्षण. कुठेतरी त्या क्षणाला तो निर्णय घेणं खूप फास्ट होतं आणि प्रथम दर्शनी त्यांना व्हाईट दिसला, तो व्हाईट म्हणून सोडला आणि यथोचित निर्णय तो त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाला. एक धावने मात्र स्कोर पुढे गेलाय. अजून एक वाईट, बॅक टू बॅक 2 वाईट्स. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील भावेशला, पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील, पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील, कारण त्यांच्या माध्यमातून वारंवार चुकी होतीये. सीवूड्सच्या विभागातील ही स्पर्धा आपण अनुभवतोय. सीवूड्सचा मूलभूत पाया ज्या स्पर्धेने, ज्या क्रिकेटचा मात्र पाया रचला गेला, ती स्पर्धा आपण अनुभवतोय SBL. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू डिलिव्हर केला गेलाय. परफेक्टली पिच, राईट ऑन मनी. व्हॉट अ ब्रिलियंट डिलिव्हरी, एक्सलंटली प्लेड. चला 12th मॅनचं कौतुक करूया. इथून देखील आवाज जातो त्यांच्या माध्यमातून. त्यांचे टीम ओनर देखील इकडे लक्ष देतात 12th मॅन कडे. 1 to go, लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. आणि शेवटच्या चेंडूवरती देखील सिंगल घेतलाय, महत्वपूर्ण सिंगल म्हणेन, कारण स्ट्राईक रुटेड होईल. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आपल्याला नेक्स्ट ओव्हर मध्ये बघायला मिळेल यश मोरेला. आपका क्या होगा जनाब अली. बारामध्ये 19 काढायचे. बॉलिंग ट्रॅकवर आकाशला बघतोय आपण. आणि वॉट स्टार्ट. कुठेतरी परफेक्ट लेग स्पिन डिलिव्हरी बघतोय आपण. कुठेतरी 2 दिवस रात्रीमध्ये युवराज सर आपण खेळ बघितलाय. बिहाइंड द विकेट आपण विकेट घेताना बघितलंय. तशाच प्रकारचं चित्र आता मात्र ह्या चेंडूवरती देखील बघायला मिळालं असतं. मात्र मध्येच आता मात्र बॉडी येते. कुठेतरी डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. 11 चेंडू आणि 19 धावांची गरज. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला वेकंट एरियामध्ये आला. हा दर्जेदार चौकार. चेंडू आता मात्र गोलंदाजाच्या हातात आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आकाश टू यश मोरे. आणि हा चेंडू परफेक्ट बॉल. अजून एक डॉट बॉल बघायला मिळतोय. प्रत्येक डॉट बॉल चेअर केला जातोय आणि प्रत्येक चौकार देखील फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेम्यामध्ये चेअर केला जातोय. एक तेरी तो एक मेरी. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुढे साऊंड क्रॅकिंग शॉट. एड ऑन द ब्रिलियंट शॉट. चौकार मिळतोय. विकेटवर आहे तोपर्यंत टीम
सुटकेचा श्वास घेत असेल, कारण यशकडे असलेला क्लास, यशकडे असलेला दर्जा, यशकडे असलेला बॅच टेम्परमेंट त्याने प्रत्येक वेळेस सिद्ध केलाय. तोच स्ट्राईक केलाय आणि हा चेंडू वाव, बॅटची कडा घेतली होती मात्र कुठेतरी दूरवर चालला होता यष्टिरक्षकापासून. चेंडू हातात पडला होता. हेमंत कडून ऍक्सेप्ट करू शकतो आपण, हा झेल घेणं गरजेचं होता. झेल सोडलाय की मॅच सोडले असं चित्र मात्र आता बघायला मिळतंय, कारण यश मोरेची विकेट होती. 7 चेंडू आणि 11 धावांची गरज. बॉल ऑफ दी ओव्हर. व्हाईट बॉल. चला 12th मॅनची आपण इथं हलचल बघतोय. मंदार आहे, त्याला अगोदर वाटलं नो बॉल आहे, मार नाही तो असा आवाज त्याच्या माध्यमातून देखील दिला गेला, पण तो वाईट होता. मारला असता तर फसला असता, कारण व्हाईट मिळाला. एक एक्स्ट्रा बॉल देखील मिळतो, एक्स्ट्रा धाव देखील मिळते. 7 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावे लागतील, पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील आकाशला. वाव, सेफ पवित्राचा चेंडू आणि सेफली खेळून काढलाय यशने. यशकडे असलेला क्लास, यशकडे असलेला दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केलाय. एका धावेने स्कोर पुढे गेलाय. 4 षटकांची मित्रांनो सांगता झाली आहे, समाप्ती झाली. धावसंख्या धावपळ करतोय आपण बघतोय 46. यस डीजे. जबरदस्त आहेत. पूर्वांचल पॅन्थरचा पहिल्यांदाच ह्या स्पर्धेमध्ये कुठेतरी सहभाग नोंदवलाय. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिला चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट डॉट बॉल गणला गेलाय. प्रत्येक डॉट बॉल प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. किती मोठा खेळाडू असला तरी डॉट बॉलचं प्रेशर महत्वपूर्ण असतं आणि तो डॉट बॉलचा प्रेशर फील केला जाईल का, का एक चौका टोलवला जाईल, तो रिलीज केला जाईल प्रेशर, का अजून एक चांगला चेंडू डिलिव्हर केला जाईल. आणि हा चेंडू कडक कडक फटका, मात्र तेवढं दर्जेदार क्षेत्ररक्षण झालाय आणि आता मात्र स्ट्राईक रुटेड झाल्या. रोहनला स्ट्राईकला बघणार आपण. उर्वरित चेंडू शेष असतील 4 मध्ये काढायचे असतील मित्रांनो 8. मॅच ऑन आहे. ॲज बिंग क्रिकेट लवर आपल्याला हवंय काय, लास्ट बॉल फिनिश या रोमार्चक सामना आहे आणि तसाच काही सामना पुन्हा एकदा भेटीस येतोय आपल्या मित्रांनो. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 55चं टार्गेट चेस करत असताना आपण कित्येक वेळा बघितलाच युवराज सर. 54-55चं टार्गेट आपण जवळ दिवसामध्ये 3 ते 4 वेळा बघितलं आणि 55 धावांचा पाठलाग करत असताना कुठेतरी दमछाक झाली आहे आणि हा आकडा कुठेतरी शेवटपर्यंत घेऊन जाणार असं चित्र पुन्हा एकदा दिसतोय. 4 चेंडू 8 धावांची गरज. हा चेंडू आउट साइड ऑफ स्टंप. राहुलच्या माध्यमातून आता मात्र चुकी झाल्या. 4 चेंडू 7 धावांची गरज. स्टील 7 रन्स नीडेड विथ इन 4 डिलिव्हरीज. आणि हा चेंडू कडक फटका अजून. आता मात्र बघू शकता आपण अजित सरांना ऍक्शन मध्ये एक आगळी वेगळी शैली आहे आणि आज चौकाराचा इशारा दिलाय. मॅचची हवा काढून देणारा हा चौकार असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण उर्वरित चेंडू शेष असतील 3 मध्ये काढायचे आहेत 3. अजूनही टीम कमबॅक करू शकते. अजूनही त्यांना चांगला खेळ साकारावा लागेल. 1-2 डॉट बॉल, एखादा विकेट, पुन्हा एकदा टीम लिफ्ट होणार. पुन्हा एकदा पूर्वांचल पॅन्थर्स मध्ये पुन्हा एकदा एनर्जी येईल की सोलापूर वॉरियर्स, सोलापूर स्ट्रायकर्स पुन्हा एकदा मात्र एक चौकार लागून या मॅचला फिनिश करेल. रोहनच्या माध्यमातून आपण चौकार बघितला. राहुल ऑन बॉलिंग ट्रॅक. समोर रोहन राणे, आणखी एक दर्जेदार फलंदाज आहे, त्याचा क्लास त्याने मागच्या फटक्यावरती दाखवलाय. आणि सिंगल आले आहे. 1 ने मात्र स्कोर पुढे गेलाय. स्कोर झालाय 53. उर्वरित चेंडू शेष शिल्लक बाकी 2 आणि 2 मध्ये काढायचे आहेत 2. श्वास रोखून धरलाय सर्वांनी. 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्रायकेटला आपण यश मोरेला बघतोय. बॉलिंग ट्रॅकवर राहुल आणि हा चेंडू मात्र आता मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत आलाय. आता वाव वाव. शांत बसा,
शांत बसा, श्वास रोखून धरा, कारण खेळ रंगात आलाय. आता धडधड वाढणार. नशिबाच्या रेषा आता तुमची मेहनत ठरवणार. जिंकणार तो ज्याच्या पाठीशी त्याचा संघ खंबीरपणे उभा राहणार. बघूया कोणता संघ पुढे सरसावेल, कुठला संघ विजयाचा गोळाला उधळवेल, कुठला संघ एक पाऊल ह्या सामन्यामध्ये पुढे टाकताना बघायला मिळेल. मॅच इज स्टील ऑन. जबरदस्त सामना. 102 धावांची गरज. आणि इट्स OUT. वाव वाव वाव, काय सामना झाला. वर बॉलिंग परफॉर्मन्स, नाम तो सुना होगा, राहुल. वर बॉलिंग परफॉर्मन्स. मेरी जिंदगी सवारी मुझको एक्सलंट एक्सलंट, काय सामना आहे. रोमहर्षक शेवटच्या चेंडूवरती ठेपलेला हा सामना. कुठेतरी शेवटच्या क्षणानं राहुलने मात्र बाजी मारली आहे. काय खेळ साकारला. व्हॉट ब्रिलियंट बॉलिंग परफॉर्मन्स. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने शेवटच्या षटकात 8 धावा डिफेंड केल्यात. राहुल ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. वाव, जबरदस्त सामना. काय सामना आहे.